26 आजचे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्न व उत्तरे. प्रश्न पहिला. नुकतेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला आहे? उत्तर रुपाली चाकणकर. प्रश्न दुसरा. जागतिक कपड्यांचा ब्रँड युनिक्लो ने भारतासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर जसप्रीत बुमराह. प्रश्न तिसरा. जागतिक सॉफ्ट पॉवर निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? उत्तर 32व्या. प्रश्न चौथा. मार्च 2026 मध्ये यशस्वी चाचणी झालेले प्रगत CE-20 क्रायोजेनिक इंजिन प्रामुख्याने कोणत्या रॉकेटशी संबंधित आहे? उत्तर LV-M3. प्रश्न पाचवा. अलीकडेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित झालेला कालिंजर किल्ला कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश. प्रश्न सहावा. भटक्या आणि परित्यक्त जनावरांच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने दौधम योजना सुरू केली आहे? उत्तर छत्तीसगड. प्रश्न सातवा. आसाम राज्यात 120 मेगावॅट क्षमतेच्या लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन 13 मार्च 2026 रोजी कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न आठवा. ओडिशा राज्यातील कोणत्या गावाला राज्यातील पहिले स्मार्ट गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर कुसुनपूर. प्रश्न नववा. 2026चा प्रतिष्ठेचा स्टॉकहोम वॉटर प्राइज कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर कावेह मदानी. प्रश्न दहावा. दरवर्षी जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 21 मार्च. 11. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतात अलीकडेच कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? उत्तर कृषी सखी. 12. मार्च 2026 मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडला? उत्तर अर्जेंटिना. 13. 2028च्या जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणता देश करणार आहे? उत्तर भारत. 14. भारत आणि इंग्लंड यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याबद्दल अलीकडेच कोणाला मानद नाईटहूड म्हणजेच KBE प्रदान करण्यात आले? उत्तर N चंद्रशेखरन. 15. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुंदीजवळील नाकेबंदीतून निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? उत्तर रिलीफ. 16. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेद्वारा अलीकडेच कशाला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर कालिंजर किल्ला टेकडी. 17. द गोल्डन रोड या त्यांच्या पुस्तकासाठी कोणाला प्रतिष्ठित मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे? उत्तर विल्यम डॅलरिम्पल. 18. 9व्या शतकातील प्रांबनन मंदिर संकुलाच्या पुनर्बांधणीसाठी भारत आणि कोणत्या देशाने भागीदारी केली आहे? उत्तर इंडोनेशिया. 19. गायींवर आधारित अर्थव्यवस्थेवरील भारतातील सर्वात मोठी जागतिक शिखर परिषद गौटेक कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर पुणे. 20. नुकताच स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर कावेह मदानी. 20. प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य? हिमाचल प्रदेश. 22. हिमाचल प्रदेश. 22. श्री गुरु तेग बहादूर वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी विधेयक 2026 कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले? उत्तर पंजाब. 23. जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क कोणत्या देशाचे बनले आहे? उत्तर भारत. 24. द म्युझिक अकॅडमी चेन्नईतर्फे प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर जयंती कुमारेश. 25. नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे? उत्तर भुवनेश्वर. 26. दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर आंध्र प्रदेश. 27. सिटी युनियन बँकचे प्राथमिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर रवींद्र जडेजा. 28. नुकतेच श्रीलंकेत भारताच्या मदतीने बांधलेल्या किती फूट लांब बेली ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर 240 फूट. 29. आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर श्रीनगर. 30. पाळीव प्राण्यांना लाळ्या खुरकूट FMD रोगापासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने लसीकरण मोहीम सुरू केली आहे? उत्तर गुजरात. 31.
चारधाम यात्रेकरूंना आरोग्यसेवा आणि रिअल टाईम देखरेख प्रदान करण्यासाठी ई-स्वास्थ्य धाम पोर्टल कोणत्या सरकारने सुरू केले? उत्तर उत्तराखंड. स्पष्टीकरण. उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेकरूंच्या सुविधेसाठी हे पोर्टल सुरू केले आहे. उत्तराखंड. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी. राजधानी डेहराडून. उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे, ज्याचे जुने नाव हेली नॅशनल पार्क होते. गुजरातने अंतराळ क्षेत्रातील स्टारलिंक कंपनीसोबत ग्रामीण कनेक्टिव्हिटीसाठी भागीदारी केली आहे. भारत देशाने नुकतंच स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकला असून स्वस्थ कॉलरा लस विकसित केली आहे, ज्याला WHOने मंजुरी दिली आहे. पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार म्हटले जाते. चंदीगड हे पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनले आहे. मेट्रो नेटवर्क. भारताने जगातील सर्वात मोठे रिअल टाईम पेमेंट सिस्टम UPI विकसित केल्याचे IMFने मान्य केले आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांना ब्रिटिश सरकारने प्रतिष्ठित मानद नाईटहुड प्रदान केला आहे. विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत इंटरफेस फॉर मनी भीम या सरकारी पेमेंट ॲपने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने भारत औद्योगिक विकास योजना भाव्या यासाठी मंजुरी दिली आहे. नेपाळमध्ये LGBTQ+ हक्क कार्यकर्ती भूमिका श्रेष्ठ यांची राष्ट्रीय स्वतंत्र पक्षातर्फे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे खासदार म्हणून निवड झाली आहे. मूल कोणत्याही वयाचे असले तरी दत्तक घेणाऱ्या माता 12 आठवड्यांच्या पेड प्रसूती रजेसाठी पात्र असतील. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पंजाब सरकारने शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने पंजाब शिक्षा क्रांती 2.0 हा उपक्रम सुरू केला आहे. टाइम मॅगझिनने आपल्या वर्ल्ड्स ग्रेटेस्ट प्लेसेस 2026 एशिया या यादीत 3 भारतीय निवासस्थानांचा समावेश केला आहे. भारत देशाने जागतिक नारळ उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नारळ उत्पादन आणि उत्पादकता अधिक वाढवण्यासाठी भारत सरकारने नारळ प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य तामिळनाडू. सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य राजस्थान. पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य राजस्थान. संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य उत्तराखंड. मूल्यवर्धित कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य हरियाणा. भाषेच्या आधारावर गठीत झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश. जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य केरळ. देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य पंजाब. मतांची जनगणना करणारे पहिले राज्य कर्नाटक. विशेष व्याघ्र दल गठीत करणारे पहिले राज्य कर्नाटक. भूमी सेना गठीत करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य तामिळनाडू. महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य महाराष्ट्र मुंबई. रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. राष्ट्रीय रोजगार हमी योजना NREGA लागू करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश. 2 फेब्रुवारी 2006 बंदलापल्ली येथून. अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य छत्तीसगड. मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश. भारतातील महत्त्वाची सरोवरे. 1. वुलर सरोवर जम्मू काश्मीर. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. 2. दाल सरोवर जम्मू काश्मीर. श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. 3. चिल्का सरोवर ओडिशा. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. 4. लोणार सरोवर महाराष्ट्र. उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर. 5. हुसेन सागर सरोवर आंध्र प्रदेश. गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेन सागर येथे आहे. 6. सांबर सरोवर राजस्थान. भारतातील सर्वाधिक खाऱ्या पाण्याचे सरोवर. 22